लोहा तालुक्यातील कलंबर बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहायिका सौ वनमाला कोंडावार यांची 38 वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल 17 ऑगस्ट रोजी नांदेड येथे सेवापूर्ती सोहळा पार पडला। कलंबर येथे आरोग्य सहायिका पदावर असताना माझ्या कारकिर्दीत मी ज्या सुंदर लोकांसोबत काम केलं त्यांच्याशी जोडले हा माझा आनंद आहे। माझ्या हृदयात खोलवर माझ्या सोबतच्या आठवणी आहेत। त्या सामायिक काळाच्या निर्माण झालेल्या मैत्रीच्या आणि आम्हाला मिळालेल्या अविश्वसनीय यशाच्या हे सर्व माझ्या आयुष्याचा एक असाधारण भाग आहेत। मला हे सांगताना आनंद होतोय की तुम्ही सर्वांनी माझ्या सहकाऱ्यांनी मला माझे कर्तव्य बजावण्यासाठी सर्वोत्तम कामाचं वातावरण आणि उत्तम स्वातंत्र्य दिलं। तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझे विचार बळकट केले। तुमच्या प्रत्येकाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे, कौतुकाने, प्रोत्साहनाने आणि सहकार्यामुळे या माझी कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे हे सांगण्यास मला अभिमान आहे। याबद्दल मी तुमचे पुरेसे आभार मानू शकत नाही अशा भावनिक शब्दात आपल्या भावना सेवापूर्ती सोहळ्याच्या सत्कारमूर्ती सौ वनमाला कोंडावार यांनी व्यक्त केला। माझं नाव वनमाला प्रल्हादराव कोंडावार। मी PSC कलंबर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड इथून म्हणजे 38 वर्ष 3 महिने सेवा झालेली आहे आणि तिथून मी सेवानिवृत्त झालेली आहे। आणि माझ्या म्हणजे 38 वर्षाच्या सेवेमध्ये म्हणजे काही सुखाचे क्षण गेलेत आणि काही दुःखाचे सेवा गेलेत। काही लोकांना मी म्हणजे जीवनापासून किंवा वाचवलेलं आहे जीवनामध्ये। म्हणजे एखादा प्रसंग म्हणजे आता एखादी बाई आली डिलिव्हरीची, तर ती बाई आता म्हणजे डिलिव्हरीला आल्यानंतर ती माता कशी असते की तिची अवस्था हे नसते, मग तिला समजूत घालून तिच्या कलेप्रमाणे तिची नॉर्मल प्रसूती करून दिलेली आहे आणि तिचं बाळ घेऊन ती माता सुखरूप म्हणजे तिने इतकी खुशी झालेली आहे की माझी मॅडमनं डिलिव्हरी चांगली करून देऊन आणि मला सुखरूप घरी व्यवस्थित बाळा आणि आईला घरी पाठवलेलं आहे। कोविडच्या काळामध्ये मी रहाटी PSCला होते, तर तिथं अक्षरशः आम्ही त्या पेशंटचं नांदेडचे अधिकारी येत होते म्हणजे कोविडची ते PP किट लावून तपासायला, तर आम्ही त्यांचं फॉर्म भरणं आणि त्यांचं आधार कार्ड, मोबाईल नंबर घेऊन स्वतः हातानं घेत होतो आणि ते 50 पेशंट जर आम्ही फॉर्म भरले तर त्याच्यातले कमीत कमी 4 ते 5 तर पेशंट आमचे पॉझिटिव्ह निघायचे। मग आम्हाला असं वाटायचं की बाबा 5 पेशंटला आपण हाताळणी केलो। त्यावेळेस कोविडचं म्हणजे हाताळणी काय बोलतसुद्धा नव्हतं, फक्त आम्ही किट नव्हती, आम्हाला काहीच नव्हतं, खाली मास्क होता आणि ग्लोव्ज होते हातामध्ये। याच्यावर आम्ही त्यांची तपासणी करून त्यांना घरोघर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांना म्हणजे समजावून सांगत होतो, तुमचे जरी पेशंट तुमचा घरचा निघाला तरी तुम्ही त्यांची काळजी घ्या आणि तुम्ही बाहेर जाऊ नका, घरातच बसा, घरात राहून काळजी घ्या। तुम्हाला सपोर्ट सरचा म्हणजे आता समजा एखाद्या वेळेस मला नाही वाहन भेटलं तर त्यांनी मला गाडीवर नेऊन सोडत होते। कोविडच्या पिरियडमध्ये तर त्यांनी 1 वर्षभर तर मला पूर्ण सकाळी नेऊन सोडायचं, पुन्हा घेऊन यायचं। आता आम्ही सेवानिवृत्तीच्या नंतर म्हणजे आम्ही आधी इतके दिवस आम्ही ड्युटीमध्ये असल्यामुळं कुठं देवाला जाता येत नव्हतं किंवा कुठं कार्यक्रमाला जाता येत नव्हतं, घेतलं तर सुट्टी, नाहीतर मग सुट्टी पण भेटत नव्हती। त्याच्यामुळं तीर्थयात्रेला जाणार आम्ही आता माझं म्हणजे कसं स्वतःचं माझं मत होतं की मी घरचं जरी काम असेल तर मी घरचं काम टाकून द्यायची आणि ड्युटीला प्राधान्य द्यायची अगोदर। ड्युटी म्हणजे ड्युटी। आता माझे अधिकारी पण इथं आले होते, डॉक्टर लोगाय सर, त्यांनी पण असं भाषणात सांगितलं की त्यांचा माझा काळ जास्त नव्हता, 2च वर्षाचा होता, पण त्यांचं म्हणणं की बाबा ड्युटीला प्रॉम्प्ट होत्या त्यांनी। आणि मी इकडं घरचं काही मी या मिस्टरवर सोपवायची। लहान मुलं होते माझे, मी यांना जरी ते आजारी असलं तर यांनी दवाखान्यात घेऊन जायचं, त्यांना औषध गोळ्या द्यायचं, पण मी ड्युटी प्रॉम्प्ट केलेली आहे। आता असंच आहे की आपण म्हणजे त्या नोकरीवर आपण म्हणजे पगार कमवतो घरच्या कुटुंबासाठी, तर आपण मन लावून किंवा इमानदारीनं ड्युटी करायची। शिस्त म्हणजे हाती घेतलेलं काम पूर्ण करायचं अशी आईची आमच्या तिघी बहिणींना शिकवण होती। आपण एखादं काम हाती घेतलं तर ते पूर्ण करायचं आणि त्याप्रमाणे तिनं करूनही दाखवलं। जिद्दीनं ड्युटी पण पूर्ण केली, लेकरांचा सांभाळ केला,
म्हणजे घर पण चालवलं. अशा प्रकारे तिने झालं आहे. एखाद्या वेळेस घरी घरचा एखादा कार्यक्रम वगैरे असेल तर एखाद्या वेळेस सुट्टी भेटत नसेल तर ती पहिलं प्राधान्य नोकरीला द्यायची, त्यानंतर मग घरचा प्रोग्राम. अशा प्रकारे तिनं म्हणजे जिद्दीनं मेहनतीनं तिची सेवा पूर्ण केलेली आहे.